सराव संच 1.4 मधलं तिसरं उदाहरण पाहूयात आपण. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले. तर आता आपण काय म्हणूयात मग, इंग्रजीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांची संख्या त्याला n(a) आणि गणितासाठी n(b). तर 60 आहे. तर इथं लिहिलेले पहा, इंग्रजी विषयात उत्तीर्ण विद्यार्थी n(a) 50 आणि गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थी संख्या n(b) 60. पुढे काय म्हटलंय की 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. आता दोन्ही विषयात म्हणजे गणित आणि इंग्रजी. गणित आणि असं जेव्हा आपण म्हणतो, आणि म्हणलं की काल सांगितलेलं मी छेदसंच घ्यायचा आणि त्यामुळे छेदसंच म्हणजे n(a)(b) दिलेला आहे आपल्याला 40. पुढे काय म्हटले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही तर एकूण किती विद्यार्थी होते. तर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही याचा अर्थ आपण प्रथम सूत्राने n(a) संयोग b काढा किंवा डायरेक्ट वेन आकृतीने आपण हे सोडू शकतो. बघा, खूप सोपा प्रश्न आहे. वेन आकृतीने समजा हा विश्वसंच आहे, वर्गातील एकूण विद्यार्थी. तर यातले काही विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहेत. म्हणजे किती विद्यार्थी दिलेला आहे, n(a) किती दिलेला आहे आपल्याला 50 आणि गणित विषयात 60 आहेत आणि दोन्ही विषयात म्हणजे छेदसंचात किती आहेत 40 विद्यार्थी आहेत. गणित विषयात 60 तर n(b) दिलेला आहे 60 आणि हा जो छेदसंच आहे या छेदसंचामध्ये n(a)(b) दिलेला आहे आपल्याला 40. आता मला सांगा, आपल्याला विचारले काय की एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि एक अट दिली आहे की अनुत्तीर्ण एकही विद्यार्थी नाही आहे दोन्ही विषयात. आता आपण ह्याचं जर निरीक्षण केलो तर आपल्याला लक्षात येईल, इथं इंग्रजीत उत्तीर्ण आहे आणि या ठिकाणी गणितात उत्तीर्ण आहे आणि इथं दोन्हीमध्ये उत्तीर्ण आहे. उरलेली जी जागा आहे विश्वसंचातली ती जागा म्हणजे काय असणार आहेत, अनुत्तीर्ण विद्यार्थी. आणि हे अनुत्तीर्ण विद्यार्थी किती सांगितलेलं आहे त्यांनी, 0. एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला नाही, सगळे पास झालेले आहेत. मग आपल्याला काय काढायचं आहे, तर मग एकूण विद्यार्थी काढायचे आहेत. आता एकूण उत्तीर्ण विद्यार्थी काढायचे आहे. उत्तीर्ण विद्यार्थी एवढ्याच भागात आहेत पहा, या ए मध्ये, ह्या छेदसंचात आणि बी या संचात. असं एवढ्याच भागामध्ये जे विद्यार्थी आहेत ते उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि उत्तीर्णच आहेत सगळे, त्यामुळे एकूण विद्यार्थी तेवढेच आहेत आणि आपल्याला काढायचं एकूण विद्यार्थी. मग आपण एकूण विद्यार्थी आता काढूयात. तर वेन आकृतीनं खूप सोपं जाईल हे, म्हणून मी वेन आकृतीनं घेते. तुम्ही या पद्धतीनंही सोडू शकता, हे नंतर सांगेन मी. संख्या काढायची असेल एवढ्या भागातली तर याचे आपण 3 भाग करूयात. तर पहिला भाग हा आहे पहा, फक्त इंग्रजीत उत्तीर्ण झालेले आणि इकडचा फक्त गणितात उत्तीर्ण झालेले. इथं किती विद्यार्थी आहेत, इथं किती विद्यार्थी आहेत आणि हा तिसरा भाग जिथं दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी आहेत. मग ह्या तिघांची आपण बेरीज केली की आपल्याला एकूण उत्तीर्ण विद्यार्थी मिळतील आणि उत्तीर्ण विद्यार्थी म्हणजेच या उदाहरणात एकूण विद्यार्थी आहेत, कारण अनुत्तीर्ण झालेला नाही आहे एकही विद्यार्थी. मग आपण काय करूयात पहा, एकूण विद्यार्थी किंवा एकूण उत्तीर्ण म्हटला तरी चालेल. या ठिकाणी एकूण विद्यार्थी बरोबर या 3 भागांमधील विद्यार्थ्यांची संख्या. तर पहिला जो भाग आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हणलो, फक्त इंग्रजी विषयात पास झालेले, एवढे सगळे इंग्रजीत आहेत, पण यातले 40 विद्यार्थी म्हणजे इंग्रजीतल्या एकूण 50 मधले 40 विद्यार्थी गणितात पण पास आहेत. म्हणजे फक्त इंग्रजी विषयात किती विद्यार्थी पास आहेत, 50 वजा 40 म्हणजे 10 विद्यार्थी फक्त इंग्रजी विषयात पास असलेले 10च विद्यार्थी आहेत आणि म्हणजे हे विद्यार्थी गणितात नापास आहेत. तसं एकूण गणितात उत्तीर्ण झाले 60 आहेत, त्यातले 40 विद्यार्थी हे इंग्रजीत पण पास आहेत. म्हणून
फक्त गणितात पास असलेले विद्यार्थी किती आहेत? 20. मग आता आपण लिहू शकतो पहा, या भागामध्ये फक्त इंग्रजीत पास झालेले 10 विद्यार्थी आहेत, दोन्ही विषयात पास झालेले किंवा उत्तीर्ण असलेले 40 आहेत आणि फक्त गणितातले म्हणजे 60 मधले 40 काढले आपण आणि फक्त गणितात उत्तीर्ण असलेले 20 आहेत. तर या सगळ्यांची बेरीज 50 आणि 20 70, तर एकूण 70 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर हे असं आपण वेन आकृतीनं एवढं लिहून सोडू शकतो, किंवा सूत्रानं जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला पाठ करावं लागेल. या ठिकाणी काय हे सूत्र लिहिणार आपण. आता इथं एकूण विद्यार्थी म्हणजे काय काढले आपण बघा, हा संयोग संच असतो. तुम्हाला परवा संयोग संचाच्या व्हिडिओ वेळी मी सांगितलेलं आहे. तर हा जो संयोग संच आहे, हा संयोग संच आपल्याला इथं काढावा लागेल. दिलंय आपल्याला एन ऑफ ए छेद बी दिलंय, एन ऑफ ए दिलं, एन ऑफ बी ए दिलेलं आहे. मग एन ऑफ ए संयोग बी अधिक एन ऑफ ए छेद बी दिलेला आहे आपल्याला 40 बरोबर एन ऑफ ए दिलंय 50 अधिक 60. म्हणून एन ऑफ ए संयोग बी अधिक 40 बरोबर 50 अधिक 60 110 येतं. म्हणून एन ऑफ ए संयोग बी बरोबर 110 अधिकचा उजव्या बाजूला जाताना वजा होईल. म्हणून एन ऑफ ए संयोग बी बरोबर 110 वजा 40 किती येणार? 70. तर हाच आकडा इथे आला पहा. म्हणजे असं सूत्रांना सुद्धा तुम्ही सोडू शकता. पण इथं एन ऑफ ए संयोग बी 70 आहे आणि हेच उत्तर आहे. पण समजा अनुत्तीर्णांची संख्या काही असती तर आपण सहजपणे वेन आकृतीनं तेवढे वजा करून दाखवलं असतं. परंतु इथं तुम्हाला पुन्हा ती पायरी करावी लागली असती. त्यामुळं कुठल्याही एका पद्धतीनं तुम्ही सोडू शकता हे उदाहरण. इथं तर चौथं उदाहरण पाहूयात आपण. सर्वांनी पुस्तक समोर ठेवायचं आहे. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमणाची आवड आहे असे सांगितले. गिरीभ्रमण म्हणजे पर्वत वगैरे डोंगर चढणे त्याची आवड आहे असं सांगितलं. आणि 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले. मग आपण काय करूयात, गिरीभ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना एन ऑफ ए मानूयात आणि असे 130 विद्यार्थी आहेत. आणि आकाशदर्शनाची आवड असणारे एन ऑफ बी 180 विद्यार्थी आहेत. पुढं काय म्हटले पहा, 110 विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमण आणि आकाशदर्शन दोन्ही आवडते असे सांगितले. दोन्हीही म्हटले, व म्हणलं की काय दिलेलं आहे, छेदसंच दिलेला आहे. दोन्ही आवडणारे एकूण 110 विद्यार्थी आहेत. तर काय दिलेलं आहे, हे ए छेद बी दिले. आता प्रश्न काय विचारले आपल्याला, या उदाहरणात 3 प्रश्न विचारलेले आहेत पहा. पहिला प्रश्न काय म्हटलंय, दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही असे किती विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडतं आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडतं. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. आपल्याला हा पण प्रश्न पुन्हा मी तुम्हाला वेन आकृतीनं समजावून द्यायचा प्रयत्न करते, कारण ते सोपं जाईल आपल्याला. तर पहिल्यांदा आपण विश्वसंच काढला की इयत्ता 9वीचे हे विद्यार्थी आहेत, तर त्याला विश्वसंच मानूयात. तर इयत्ता 9वीचे एकूण किती विद्यार्थी आहेत, 220 विद्यार्थी आहेत. या 220 पैकी 130 विद्यार्थ्यांना गिरीभ्रमण करायला आवडतं. तर एन ऑफ ए किती दिलेलं आहे, 130 आणि आकाशदर्शन 180 आहे. तर दोन्हीची आवड असणारे 110 विद्यार्थी. दोन्हीची आवड असणारे एकूण किती विद्यार्थी आहेत, 110 आणि एन ऑफ बी म्हणजे आकाशदर्शन आवड असणारे एकूण 180 विद्यार्थी. म्हणजे 130 पैकी 110 जणांना आकाशदर्शन आवडतं. तर आकाशदर्शन करणाऱ्या 180 जणांना गिरीभ्रमण सुद्धा 110 जणांना गिरीभ्रमण सुद्धा आवडतं. तर हा जो संच आहे, तर हा संच त्याला आपण काय म्हणतो, एन ऑफ ए छेद बी दिलेला आहे आपल्याला 110. आता प्रश्न काय आहे, कशाचीच आवड नसणारे
एकूण विद्यार्थी किती आहेत? 220 आहेत. 220 मधले एवढे जे विद्यार्थी आहेत, मी इथं जे दाखवते या भागामधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना गिरिभ्रमणाची तर आवड आहे, आकाशदर्शनाची तर आवड आहे, किंवा दोन्हीची पण आवड आहे. काहीतरी आवड असणारे एवढ्या भागात विद्यार्थी आहेत. आणि त्याच्या बाहेर विश्वसंचातले जे विद्यार्थी आहेत त्यांना कशाचीच आवड नसणार आहे. म्हणजे एकूण 220 मधून या एवढ्या भागातले विद्यार्थी जर आपण वजा केले तर कशाचीच आवड नसणारे म्हणजे या भागात असणारे आपल्याला विद्यार्थी मिळतील. तर विश्वसंचातले मी इथं लिहिते पहा, एकूण 220 आहेत. मग या भागात किती विद्यार्थी आहेत ते आपल्याला लिहायचं, काढायचे. मग ते जर काढायचं असेल तर पुन्हा आपण या आकृतीचे 3 भाग करणार. काय? पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये फक्त काय म्हटले, गिरिभ्रमणाची आवड असणार आहे, आणि या भागात फक्त आकाशदर्शनाची आवड असणार आहे, आणि या भागात दोन्हीची आवड असणार आहे. असे 3 भाग करणार. हे सर्व कशाची तर आवड असणारे विद्यार्थी आहेत तेवढ्यांची संख्या काढायची, आणि एकूण 220 मधून काहीतरी आवड असणारे विद्यार्थी आपण वजा केले की काहीच आवड नसणारे विद्यार्थी म्हणजे या भागातले विद्यार्थी आपल्याला मिळतील. मग आपण काय लिहूया? कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी. तर 3 भागांची बेरीज बघा. म्हणजे आता इथं सूत्र वगैरे काही नाहीये, तुम्हाला वेन आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला इथं लिहायचंय. तर पहिल्यांदा आपण इथलं लिहूयात की फक्त गिरिभ्रमणाची आवड असणार आहे. एकूण 130 जणांना गिरिभ्रमण आवडतं, पण त्यातल्या 110 जणांना आकाशदर्शन पण आवडतं. म्हणजे 130 वजा 110 किती राहतात? 20 विद्यार्थ्यांना केवळ गिरिभ्रमण आवडतं, त्यांना आकाशदर्शन आवडत नाही. आणि इथं आकाशदर्शन आवडणारे 180 आहेत, त्यातल्या 110 गिरिभ्रमण सुद्धा आवडतं. म्हणजे 180 वजा 110 किती राहतात? 70. तर 70 विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडतं, त्यांना गिरिभ्रमण करायला आवडत नाही. आणि 110 विद्यार्थ्यांना दोन्हीही आवडतं. मग कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी जर काढायचं असेल तर एकूण किती विद्यार्थी आहेत? 220. आपण काय करूयात, दोन्ही पैकी एक आवड असणारे आधी काढूयात, किंवा दोन्हीही आवड असणारे विद्यार्थी काढूयात. म्हणजे किती झाले विद्यार्थी? आधी या भागातले विद्यार्थी काढणार. किती? 20 फक्त गिरिभ्रमण आवडणारे, दोन्ही आवडणारे 110 आहेत. काय म्हणूयात इथं? दोन्हीही किंवा एक किंवा दोन्हीही आवड असणारे. 20 अधिक 110 अधिक 70 म्हणजे किती येतं? 130 अधिक 70 200 येतं पहा. तर 200 विद्यार्थी एवढ्या भागात आहेत, म्हणजे त्यांना काहीतरी आवड आहे, एक गिरिभ्रमणाची तर आहे, आकाशदर्शनाची तर आहे, किंवा दोन्हीची आहे. तर एकही आवड नसणारे म्हटल्यानंतर काय येणार? एकही आवड नसणारे. एकूण आहेत 220, त्यातून 200 वजा केले आपण तर आपल्याला किती मिळतं? 20. तर 20 विद्यार्थ्यांना कशाचीच आवड नाही. आता यामध्ये अजून 2 प्रश्न विचारलेले आहेत. फक्त गिरिभ्रमण किती जणांना आवडतं आणि फक्त आकाशदर्शन किती जणांना आवडतं? फक्त गिरिभ्रमण आवडणारे किंवा गिरिभ्रमणाची आवड आहे किंवा गिरिभ्रमण आवडणारेच दिलेले आवडणारे विद्यार्थी. फक्त गिरिभ्रमण म्हणजे हा पूर्ण गिरिभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच 130 पैकी 110 जणांना आकाशदर्शन आवडतं, म्हणजे केवळ 20च विद्यार्थ्यांना
फक्त गिरिभ्रमण आवडतं. हे मी मागेही सांगितले. फक्त म्हणलं की हा एवढाच भाग काढायचा या पूर्ण संचाचा. आणि फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी. किती आहेत मग? एकूण 180 मधले 110 जणांना गिरिभ्रमण आवडतं, त्यामुळे केवळ 70 विद्यार्थी आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. आणि हाच प्रश्न जर आपल्याला सूत्रानं सोडवायचा असेल तर सर्वप्रथम आपण काय काढणार आहोत? हा भाग काढला. एक किंवा दोन्हीची आवड असणारे हा जो भाग आहे यालाच आपण काय म्हणतो? n ऑफ a संयोग b. म्हणजे हे सूत्र आहे आपल्याकडे, n ऑफ a संयोग b अधिक n ऑफ a छेद b बरोबर n ऑफ a अधिक n ऑफ b. तर ह्या सूत्रात ह्या सर्व किमती ठेवा. n ऑफ a संयोग b ची किंमत मिळेल आपल्याला 200 आणि n ऑफ a संयोग b मिळाला म्हणजे हा पूर्ण भाग मिळाला. नंतर फक्त गिरिभ्रमण आवडणारे म्हणजे काय लिहायचं? n ऑफ a. इथं मी लिहिते बघा. तर हे तुम्ही घरी सोडवायचे. यावरून काय काढणार आहात? n ऑफ a संयोग b काढायचे तुम्ही आणि त्याची किंमत किती यायला पाहिजे? 200. आणि फक्त गिरिभ्रमण आवडणारे कसं काढणार? तर पूर्ण n ऑफ a गिरिभ्रमण आवडणारे त्यातले कुणाला वजा करणार आपण? दोन्हीही आवडणारे. म्हणून फक्त गिरिभ्रमण आवडणारे कसं लिहिणार आहोत? n ऑफ a वजा n ऑफ a छेद b. आणि फक्त आकाश दर्शन आवडणारे कसं लिहिणार? इथं लिहून देते मी सूत्र, तुम्ही घरी सोडवायचे. हे n ऑफ b वजा n ऑफ a छेद b. n ऑफ b किती आहे? 180 वजा 110. आपण किती काढलं? 70. जे वेन आकृतीनं तुम्हाला एवढ्याच ओळीत होईल. इथं थोडंसं सोडवावं लागेल. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते, सोपी वाटते त्या पद्धतीनं सोडवायचं आहे. तर 5वा प्रश्न आहे पहा. 5व्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे? एक वेन आकृती दाखवलेली आहे आणि या वेन आकृतीवरून तुम्हाला असे एकूण 1 ते 7 संच लिहा म्हटलेले आहे. आकृतीवरून संच लिहा. तर खूप सोपा प्रश्न आहे. परीक्षेला सुद्धा हा पडतो नेहमी. सराव बघा आता याचा. तर पहिल्यांदा ए संच लिहायचे. ए संच म्हणजे काय? इथं दाखवलेले त्यांनी. ए म्हणजे हा वर्तुळ आहे. या वर्तुळातले सगळे घटक. कोणकोणते घटक आहेत? एक्स, वाय, झेड, एम, एन. एम एन सुद्धा येणार आहे पहा या पूर्ण वर्तुळात. असंच आता बी हा संच लिहायचा आहे आपल्याला. बी या संचात काय येणार आहे आता? तुम्ही सांगा. एम, एन, पी, क्यू, आर. तर तिसरा संच काय आहे? ए संयोग बी. ए संयोग बी म्हणजे ए मधले पण बी मधले पण आणि सामायिक असलेले फक्त एकदाच. म्हणजे एवढ्या सगळ्या भागातले आत्ता सांगितले मी की हा जो भाग आहे या भागातले विद्यार्थी म्हणजे संयोग संचातले विद्यार्थी. तसं इथले घटक लिहिणार आहे आपण एवढ्या भागातले. कुठले कुठले येणार? एक्स, वाय, झेड. 3 भाग पडतात त्याचे. हा एक भाग, हा मधला भाग एम, एन आणि हा बी यातला बी मधला पी, क्यू, आर. असे तिन्ही भागातले घटक लिहिले की आपल्याला ए संयोग बी मिळतो. त्यानंतर आपल्याला लिहायचे विश्वसंच यू. तर विश्वसंच म्हणजे इथं यू दाखवले ह्या आयतातले सगळे घटक जे एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू, आर व्यतिरिक्त इथं बाहेर एस टी आहेत पहा. म्हणजे हे सगळे लिहिणार आपण. एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू, आर, एस आणि टी. त्यानंतर ए डॅश. तर ए डॅश हा जर संच लिहायचा असेल तर आपण व्याख्या बघितली आहे. ए मधले सोडायचे सगळे आणि उरलेले घटक. जे ह्या पूर्ण वर्तुळात जे घटक आहेत एवढे सोडणार आपण. उरलेले सगळे घटक कोणते दिसत आहेत आपल्याला? पी, क्यू, आर, एस, टी. किंवा आपण मागं शिकलेलं की ह्या विश्वसंचातले एक्स, वाय, झेड, एम, एन सोडायचे. एक्स, वाय, झेड, एम, एन सोडले की काय मिळतं? पी, क्यू, आर, एस, टी. असंही लिहू शकता तुम्ही इथं निरीक्षण करून किंवा वेन आकृतीवरून. त्यानंतर 6वा संच पहा. बी डॅश लिहायचं आहे.
तर बी डॅश म्हणजे परत तुम्ही इथून लिहा की माहिती, बी मधले सगळे सोडायचे घटक एवढे म्हणजे उरलेले एक्स वाय झेड एस टी, एक्स वाय झेड एस टी. आणि 7वा संच लिहायचा आहे आपल्याला ए संयोग बी याचा छेद याचा पूरक संच लिहायचा आहे. आपण ए संयोग बी इथं काढलेले पहा. तर ए संयोग बी मधले सगळे घटक सोडायचे. आता ए संयोग बी म्हणजे एवढा भाग म्हटले होते तुम्हाला, एवढे सगळे घटक सोडायचे. उरले कुठले, एस आणि टी. तर अशा पद्धतीनं असा एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो 5 मार्कांना वगैरे. तयारी करा. तर इथं आपला सराव संच 1.4 संपलेला आहे. तर संच हा धडा आपण इथं संपवतोय. संकीर्ण प्रश्नसंग्रह जे आहे ते तुम्हा विद्यार्थ्यांसाठी आहे. तर संकीर्णमधला प्रश्न पहिला तुम्ही सोडवायचा आहे, अचूक पर्याय निवडा. त्यानंतर प्रश्न दुसरा हा सुद्धा सोडवायचा आहे आणि तिसरा येत असेल तर सोडवा, किंवा चौथा जो आहे पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात, तर हा या 1.4 मधल्या तिसऱ्यासारखा आहे, सोडवा तुम्ही. 5वा सोपा आहे. 6वा 2 प्रमाणे इथं जे आपण सोडवलं वसतिगृहातील त्याप्रमाणे आहे. आणि 7वा प्रश्न 8वा येत असेल तर सोडवा. 9वा 10वा 11वा म्हणजे तुम्हाला किती प्रश्न सोडायचे आहेत, 8वा सोडायचं आहे. तिसरा आणि 8वा सोडून सर्व प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे आहेत. तर हा घरचा अभ्यास आहे.